अजितदादांच्या निधनामुळे शिंदे वाढदिवस करणार नाहीत। आम्ही साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेलो। शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात शीतल म्हात्रेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। म्हात्रे मॅडम काय सांगाल, उद्या शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, कशा पद्धतीने तुम्ही साहेबांना शुभेच्छा देऊ इच्छिता? खरं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे कुटुंबातलीच एक व्यक्तीचं निधन झालं आहे आमच्या। त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांनी हा वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलं। कुठल्याही शुभेच्छा हार तुरे ते स्वीकारणार नाहीयेत, परंतु महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची इच्छा होती की आपल्या लाडक्या भावाच्या आयुष्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी। तर याच धर्तीवर हाच विषय समोर ठेवून शिवसेनेच्या महिला आघाडीने असं ठरवलं की सर्व लाडक्या बहिणीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे त्या जिल्ह्यातले महत्त्वाचे मंदिर आहेत तिथे महाआरतीचं आयोजन करून आपल्या शिंदे साहेबांच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची। त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईतील सिद्धिविनायकच्या चरणी सर्व लाडक्या बहिणी एकत्र होऊन येथील विश्वस्त सदा सरवणकर, आमच्या मीनाताई कांबळी या सर्वांनी एकत्र येऊन आम्ही साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी आज देवाच्याकडे प्रार्थना केली आहे। आतापर्यंत जेवढे इलेक्शन झालेले आहेत, मग त्या विधानसभा असू देत, नगर परिषदा असू देत, अगदी ग्रामपंचायती असू देत, महानगरपालिका, सगळीकडे प्रचंड प्रमाणात महायुतीला लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना माहिती की काम करणारे सरकार कोण आहे। तर मला वाटतं उद्या जिल्हा परिषदेचे ज्या निवडणुकीचे रिझल्ट्स येणार आहेत तेही महायुतीच्याच बाजूने लागतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। कॅमेरामन प्रतीकसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। जिल्हा परिषद पंचायत समितीचा उद्या निकाल आहे। मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन आता सज्ज झालंय। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतमोजणी होणार आहे। उद्या निकाल लागणार आहे। सिंधुदुर्गात देखील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। तर उद्याच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मनाई आदेश लागू करण्यात आलेत। विजयी मिरवणुका, रॅली काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केलेली आहे। पोलीस निरीक्षक किशोर शिंदेंनी हे आवाहन केले। सदर मतदानाचा उद्या निकाल आहे। निकालाच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी सरांनी मनाई आदेश जारी केलेला आहे। विजय मिरवणूक असतील, रॅली असेल, फटाके फोडणे असेल, डीजे डॉल्बीचा वापर असेल, सायलेन्सर काढून गाड्या फिरवणे असेल, गुलाल उधळणे असेल, याला मनाई केलेली आहे। या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी उद्याचा निकाल खिलाडू वृत्तीने स्वीकारायचा आहे। निवडणुका येत असतात, जात असतात, परंतु गावातील शांतता, कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी सदर सूचनेप्रमाणे सदर आव्हानाला प्रतिसाद द्यायचा आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।